You must have noticed that I pray for every small things, but it is because it has become a habit. ही सवय झाली आहे म्हणून मी असं करत आहे. आय बिलीव्ह की देवाकडे प्रत्येक गोष्टीसाठी आपण ज्या वेळेला सरेंडर करतो अँड वी से दॅट गॉड यू लीड अस अँड यू गाईड अस, निश्चित तो आपल्याला चालवेल. अँड ॲट दॅट टाईम एक गोष्टीची खात्री काय असते माहिती आहे का, की आपल्याला काळजी करायची गरज नसते. दॅट्स वाय आय हॅव लर्न टू प्रे फॉर एव्हरी स्मॉल थिंग्स. आज आपण सर्वजण पहिलं योहानातनं पाहणार आहोत. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू ओपन युअर बायबल्स विथ मी. आपण सर्वजण प्रेषित योहानाचं पहिलं पत्र उघडूया. वी विल ओपन 1 John अँड वी विल बी रीडिंग फ्रॉम द सेकंड चॅप्टर. आपण त्याच्या काही वचनातनं पाहणार आहोत. पहिला योहान ह्याचा 2रा अध्याय आणि त्याचे सुरुवातीचे 1-2 वचनं वाचल्यानंतर आपण पुढं पण वाचणार आहोत. प्लीज ओपन विथ मी द फर्स्ट लेटर ऑफ जॉन. या ठिकाणी हा लिहिणारा जो प्रेषित आहे ह्याचं नाव आहे योहान, जॉन दी अपॉस्टल, ज्याला आपण ओळखतो की ज्यांनी योहानाचं शुभवर्तमान लिहिलं, ज्यांनी प्रगटीकरण लिहिलं, तो प्रेषित योहान ज्यांनी देवावर खूप प्रीती केली आणि ज्याच्याबद्दल असं पण म्हणलेलं आहे किंवा तो स्वतःबद्दल असं लिहितो की ज्याच्यावर देवानी प्रीती केली. दिस जॉन. नाव आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. ज्या वेळेला त्यांनी हे पत्र लिहिलं तो कमीत कमी 100 वर्षाचा तरी आहे. ही इज नियर अबाउट 100 years ओल्ड. कारण तो इथं डेट ऑफ रायटिंग जर पाहिली तर इट इज समवेअर अराउंड 90 to 95 AD. आणि तो निश्चित ह्या वेळेला त्यांनी जेव्हा लिहिलेला आहे तो जवळजवळ 100 वर्षाच्या वर असणार आहे. तो त्यावेळेला पाथमोस नावाच्या ज्या बेटावर होता तिथं तो उपस्थित होता. रिमेंबर द टाईम वेन ही वॉज सेंट इन टू एक्झाईल. त्याला त्याच्या विश्वासाबद्दल त्याचा छळ झाला होता. त्याला एका उकळत्या तेलात टाकलं होतं, ज्याच्याबद्दल आपण युसीबीएसच्या हिस्ट्रीमध्ये वाचतो. युसीबीएस वॉज वन ऑफ द चर्च फादर्स, अर्ली चर्च फादर्स. म्हणजे शिष्यांनंतर किंवा प्रेषितांनंतर आलेले काही शिष्य किंवा काही वडील, त्यांनी त्याच्या हिस्ट्रीमध्ये त्याच्या बुक्समध्ये त्यांनी हे नोंदलेलं होतं की प्रेषित योहानाला त्यावेळेसचा तो रोमन एम्परर होता, त्यांनी त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं होतं. आणि असं झालं होतं की त्याला योहानाच्या शरीराला काहीच इजा पोचली नाही. आता बरेच वेळा लोक ह्याचं उदाहरण कसं देतात माहिती आहे का, की नॉट इवन हर स्मॉल स्किन वॉज बर्न, अ स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ हिज स्किन वॉज बर्न. पण मी याचा कसा विचार करतो माहिती आहे का, नॉट इवन हिज हेअर वॉज बर्न. त्याचा केस देखील जळाला नसेल. जसं शद्रक मेशक अबेदnego ज्या वेळेला त्या आगीच्या कुप्पीत टाकले गेले होते, तर असं म्हणलं त्यांच्या अंगावर त्या अग्नीचा, त्या भट्टीचा वास पण नव्हता. आपण बरेच वेळेला जेव्हा शेकोटीच्या जवळ बसतो ना, सो वी कॅन एक्सपिरियन्स दॅट हीट कमिंग ऑन. अँड ऑल्सो काही वेळानंतर जर आपल्या कपड्यांना बघितलं ना तर त्या वूडचा बर्निंग स्मेल येतो. काय देवाचं सामर्थ्य होतं जे त्यांनी त्याच्या शिष्यांद्वारे इतरांपर्यंत प्रगट करून दाखवलेलं आहे. का देवाने वाचवलं? आय बिलीव्ह दॅट वी कुड रिसीव्ह फ्यू मोर लेटर्स. अनेक त्याचे काय पत्र जे यायचे होते, प्रगटीकरण जे देवाने त्याला द्यायचं होतं, देवाने त्याला त्याच्या पुढं पण सांभाळलेलं आहे, त्याला चालवलं आहे. आता हा प्रेषित जो होता, हा एकटा प्रेषित होता जो सामान्य एका प्रकारे नॉर्मल डेथमधनं तो गेला. बाकीचे जितके पण प्रेषित होते, जितके पण शिष्य होते 12 पैकी, ते प्रत्येकजण एक खूप भयानक रीतीने त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी डेथला समोर ते गेलेले. दे वर मार्टर्स फॉर क्राइस्ट. पेत्रला आपल्याला माहिती आहे, त्याला क्रुसावर उलटं टंगवलेलं होतं. कारण तो म्हणला की मी ख्रिस्ताच्या त्या पोझिशनमध्ये पण तसं उभं राहण्यासाठी योग्य नाही, माझा क्रॉस तुम्ही क्रूस उलटा करून टाका. अनेक शिष्यांना पाहिलं आपण. याकोब जो होता, याच योहानाचा भाऊ, त्याला हेरोदानी तलवारीने मारलं होतं, ज्याच्याबद्दल आपण प्रेषितामध्ये वाचतो, प्रेषित 12 मध्ये. अनेक शिष्य खूप भयानक रीतीने त्यांनी त्यांचा जीव गमावलेला होता. पण त्यांच्या प्रत्येकाच्या त्या घटनेद्वारे देवाचंच गौरव झालं होतं. ईच पर्सन's डेथ वॉज ग्लोरिफाईंग गॉड. आता ह्याला ज्या वेळेला प्रेषित योहानाला देवाने ठेवलं होतं, तर त्याला एक पत्र लिहिण्यासाठी आपल्यासाठी ठेवलं. अँड आय बिलीव्ह दिस लेटर इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल लेटर्स फॉर द चर्च. कारण तो इथं कशाबद्दल बोलतो माहिती आहे का, तर मेन त्याचा थीम काय आहे, त्याचा गाभा काय आहे या पूर्ण पत्राचा, पहिलं योहानाचं पत्र. इट इज अबाउट फेलोशिप, एकत्रित येणं.
देवाबरोबर एक होणं, बंधूंचं एक होणं. आपण आत्ताच काही मिनिटांपूर्वी त्याचे पहिल्या अध्यायाचे काही वचनं पाहिले. तो काय म्हणतो की आमची सहभागिता ज्याच्याबरोबर आहे त्याची सहभागिता तुमची पण त्याच्याबरोबर व्हावी. दॅट्स वाय आय एम इन्व्हायटिंग यू, आय एम अर्जिंग यू. त्याचप्रमाणे तो हे पण शिकवतो की देवाबरोबर सहभागिता कशी होऊ शकते, कसं आपण एक पवित्र जीवन जगण्यासाठी आपण देवाकडे आपलं जीवन सोपवून देऊ शकतो, कसं प्रत्येक भाऊ बहिणींनी एकमेकांबरोबर राहावं, हे अनेक गोष्टींमधनं तो आपल्याला शिकवतो. आणि त्या प्रत्येकाचा जर आपल्याला त्यांनी पाहिलं तर मूळ काय सांगतो तो, इट इज लव्ह. सर्व गोष्टींचं जर आपण पाहिलं ना, एव्हरी सोर्स ऑफ द बायबल गोज बॅक टू लव्ह. आणि म्हणून प्रेषित योहान हे स्पष्टपणे बोलू शकला दॅट गॉड हिमसेल्फ इज लव्ह. त्याच्याद्वारेच सगळ्या गोष्टी येतात आणि विशेष करून त्याच्याद्वारेच सगळ्या गोष्टी घडतात. आपण एक पण का राहतो, तर आपण त्याच्या प्रीतीमध्ये एक राहतो. नाव वेन ही इज रायटिंग दिस लेटर, ही राईट्स विथ अन इंटेन्शन. तो एका उद्देशाने लिहितो आणि त्याचा उद्देश काय की प्रत्येकाने ख्रिस्ताला एका प्रकारे आपल्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घ्यावा, प्रत्येकाला देवाचा अनुभव व्हावा. कारण ह्या वेळामध्ये जे काही लोक उपस्थित होते ना, तर हे सगळे नेक्स्ट जनरेशनचे होते. प्रेषित गेले, हा स्वतः योहान 100 वर्षाचा आहे, म्हणजे आता दुसरी पिढी आली होती ख्रिस्ती कुटुंबामध्ये किंवा चर्चमधली. द फर्स्ट जनरेशन हू हॅज नॉट सीन क्राइस्ट बट येट आर बिलिव्हिंग इन क्राइस्ट. आणि त्या सर्वांना तो हे सांगायचा प्रयत्न करत आहे की आपापल्या जीवनामध्ये आपण कसं देवाला अनुभवू शकतो. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर त्याचे जे पहिले काही अध्याय आहेत, विशेष करून योहानाचं पहिलं पत्र आणि त्याचं जे पहिला आणि दुसरा अध्याय जो आहे ना, ही टॉक्स अबाउट एक्सपिरियन्सिंग द लाईट ऑफ गॉड, देवाचा प्रकाश. तो म्हणतो ना की आपण मग कसे चालावे, हाऊ आर वी सपोज टू वॉक. ही सेज, 5वं वचन जर पाहिलं पहिल्या अध्यायाचं, त्याचा 5व्या वचनामध्ये तो म्हणतो, दिस इज द मेसेज वी हॅव हर्ड फ्रॉम हिम अँड डिक्लेअर टू यू दॅट गॉड इज लाईट. आणि विशेष म्हणजे तो म्हणतो की इन हिम देर इज नो डार्कनेस. देन वर्स 7 तो म्हणतो की बट इफ वी वॉक इन द लाईट ॲज ही इज इन द लाईट वी हॅव फेलोशिप विथ वन अनदर. देव स्वतः प्रकाश आहे. प्रकाशामध्ये जीवन जगणं म्हणजे काय, जे अंधकारामधनं त्यांनी आपल्याला काढलेलं आहे त्या प्रकाशात आता आपल्याला जीवन जगलं पाहिजे. फक्त प्रकाशात आणून त्यांनी ठेवलं असं नाही आहे. ही एक्सपेक्ट्स अस टू लिव्ह इन दॅट, वॉक इन दॅट. ठीक आहे, पण मी कुठं चालायचं, एवढं प्रकाश आहे, कुठं चालायला पाहिजे, मी कोणा मागे चाललं पाहिजे. तर प्रेषित योहान काय म्हणतो, वॉक बिहाइंड जीसस, फॉलो हिम. जो कोणी प्रकाशात आहे तो कसा जगला पाहिजे, तर येशू सारखाच जगला पाहिजे. सी व्हॉट वर्स 6 ऑफ चॅप्टर 2 सेज. दुसरा अध्याय आणि त्याचं 6वं वचन काय म्हणतं बघा. हू एव्हर क्लेम्स टू लिव्ह इन हिम मस्ट वॉक ॲज जीसस डिड. काय म्हणलंय मराठीमध्ये, जो कोणी हां तसा तो चालला होता तसेच त्यांनी चालले पाहिजे. ऑप्शन आहे का, ऑप्शनच नाही आहे. प्रेषित योहान म्हणतो की यू आर नाव इन द लाईट, नाव वॉक ॲज इफ यू आर इन द लाईट, फॉलो हिम. आणि इंग्लिशमध्ये तर फार स्पष्ट म्हणलं आहे, यू मस्ट वॉक लाईक जीसस. ही इज नॉट सेइंग यू शुड वॉक लाईक जीसस, ही इज सेइंग यू मस्ट वॉक लाईक जीसस. देर इज नो ऑप्शन. ही इज नॉट आस्किंग युअर ओपिनियन. तो तुमचं मत पण विचारत नाही की तुम्हाला वाटतं का आज चाललं पाहिजे येशू मागे. नाही, चाललंच पाहिजे, है ना. आणि आज आपण सर्वजण कसे ओळखतो एकमेकांबरोबर, आपण त्याची आहोत. मग जर आपण त्याची आहोत तर आपण त्याच्यासारखे कसे चालले पाहिजे याचा आपल्याला तो या पहिल्या 2 अध्यायामध्ये शिकवतो. नंतर 3रा आणि 4थ्या अध्यायामध्ये तो आपल्याला देवाच्या प्रीतीबद्दल शिकवतो. तो म्हणतो देवाची प्रीती नेमकी काय, कसं आपण देवाच्या प्रीतीमध्ये जगू शकतो. आणि देवाची प्रीती नेमकी काय, तर तो म्हणतो देव स्वतः तो प्रीती आहे. अँड वेन वी लिव्ह इन हिम वी लिव्ह इन दॅट लव्ह. ही गोज ऑन टू एक्सप्लेन दिस इन चॅप्टर 3 and 4. आणि देन फायनली इन चॅप्टर नंबर 5 तो म्हणतो की आपलं जीवन एक्सपिरियन्सिंग जीसस इन द लाईफ ऑफ गॉड. म्हणजे काय, देवाचं जे जीवन होतं त्याच्याच प्रकारचं आपलं जीवन कसं असलं पाहिजे ते तो आपल्याला शिकवतो. की जे जीवन ख्रिस्ताचं होतं ते आपण कसं अनुभवू शकतो, त्याच्यामध्ये कसं चालू शकतो, त्याच्याप्रमाणे आपण कसं जगू शकतो, त्याचा आपल्याला तो एका प्रकारे एक आउटलाईन देतो, एक गायडन्स देतो. नाव टुडे
बिफोर वी गो ऑन, आय वॉन्ट अस टू रीड द चॅप्टर 2 वर्स नंबर 1. दुसरा अध्याय आणि त्याचं आपण पहिलं वचन वाचणार आहोत. 1 योहान 2 अध्याय आणि पहिलं वचन. सी व्हॉट जॉन सेज. माझ्या लेकरांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हास लिहितो. आणि जर कोणी पाप केले तर येशू ख्रिस्त जो न्यायी तो पापाजवळ आपला पाळा घेत आहे. तो म्हणतो की माझ्या मुलांनो, ही स्टार्ट्स विथ अ व्हेरी ब्युटिफुल लाईन. ही सेज माय डिअर चिल्ड्रेन. मी अनेक वेळेला ज्या वेळेला वचन वाचत असतो ना, तर आम्ही एक प्रॅक्टिस सुरू केली, विच आय एनकरेज यू टू डू. प्रेषित ज्या ज्या वेळेला असे पत्रांमध्ये लिहितात ना, ऑब्झर्व करा, ते काही ना काहीतरी आपल्याला ॲड्रेस करतात. माय डिअर ब्रदर्स, माय डिअर चिल्ड्रेन. पुढे जाऊन प्रेषित योहान हे पण म्हणतो की डिअर फादर्स. वाय? तो म्हणतो की आय एम नो सुपिरियर, यू अँड आय आर वन फॅमिली. When I say my dear children, I also show that you are with me and I am with you. हाच प्रेषित योहान म्हणजे प्रकटीकरणामध्ये काय म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये, दॅट आय एम युअर ब्रदर इन द ट्रिब्युलेशन विथ क्राइस्ट. है ना, मी ख्रिस्ताबरोबर जे काय आपण दुःख सहन करत आहे त्याच्यामध्ये मी तुमचा भागीदार आहे, मी भाऊ आहे. पाऊल म्हणतो की माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स एव्हरी टाइम. हे ती का म्हणत असतील असे? दे इस्टॅब्लिश अ रिलेशनशिप. अनेक वेळेला आपण ज्या वेळेला इतरांशी बोलतो ना, होऊ शकतं आपण आपल्याच ख्रिस्ती भाऊ बहिणींशी बोलतो किंवा आपण आपल्याच इतर लोकांशी जेव्हा बोलतो ज्यांना ख्रिस्त अजून माहीत नाही, वी डू नॉट इन्क्लूड देम इन दॅट फॅमिली विच वी शुड. देवानी ज्या वेळेला पाहिलं तर त्यांनी आपल्याला एक असं पाहिलं. तो पापाचा द्वेष करू लागला होता, पण तो त्यांना एक पाहत होता, माझे मेंढरे आहेत. है ना, म्हणून आपण ज्या वेळेला इतरांशी बोलतो, आय बिलीव्ह दॅट दिस शुड बी अ व्हेरी कॉमन प्रॅक्टिस. म्हणजे काय की इतरांना हे सांगणं की अरे डिअर ब्रदर, आय एम सेइंग दिस टू यू बिकॉज आय केअर फॉर यू, नॉट बिकॉज तू जे काय करतोस ते पाप आहे आणि असं जर करशील तू नरकात जाशील. व्हॉट इज द पॉईंट? हे सेम गोष्ट परुषी करत होते. असं करू नका, कारण ह्या गोष्टीद्वारे सी व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज द अप्रोच ऑफ हाऊ वी शेअर जीजस विथ अदर्स. है ना, आता तो इथं काय म्हणतो की माझा उद्देश काय, मी का लिहित आहे हे पत्र तुम्हाला. तो म्हणतो माझी इच्छा काय की तुमच्यापैकी कोणी पण पाप करू नये. आय राईट दिस टू यू सो दॅट नो वन ऑर दॅट सो दॅट यू विल नॉट सिन. तो म्हणतो की आय राईट दिस टू यू लाईक आय एम अ फादर, की तुम्ही पाप करू नये अशी माझी इच्छा आहे. पण त्याचप्रमाणे तो काय म्हणतो की इफ एनीबडी डज सिन नेव्हर माइंड. इथं तो पापाला प्रोत्साहन देत नाहीये बरं का. ही इज जस्ट ट्राईंग टू बी कन्सिडरेट. तो जाणतो की शरीरामध्ये जगणं काय असतं. 100 वर्ष काढलेत त्यांनी आयुष्यामध्ये. त्याला माहिती आहे की शरीराबरोबर लढणं काय असतं. ही नोज द ट्रायल्स अँड सफरिंग्स दॅट कम अँड हाऊ यू कॅन सिन अगेन्स्ट गॉड. आपण खूप मोठमोठ्या पापांबद्दल अनेक वेळा विचार करतो की जे आपण शरीरात करतो, पण किती वेळेला आपण विचार करतो की साधं खोटं बोलणं पण देवाला आवडत नाही. गॉड सेज इन हिज स्क्रिप्चर दॅट लाईंग लिप्स आर अन अबॉमिनेशन टू हिम. म्हणजे काय, त्याला बिलकुल आवडतच नाही. खोटं बोलणारे जे ओठ आहेत त्याला बिलकुल पटत नाही. प्रगटीकरणामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये काय लिहिलं आहे, दॅट दोज हू विल लाय or liars are going to be outside the kingdom of God. अनेक वेळेला आपण छोट्या छोट्या पापांना विसरून जातो. आणि म्हणूनच हा प्रेषित जो आहे ना योहान, त्याला माहिती आहे की 100 वर्षामध्ये जगत असताना मी पापांसाठी तुम्हाला प्रोत्साहन देत नाही, बट आय नो दॅट देर विल बी कमिंग अ टाइम जेव्हा तुम्ही पापात जरी पडला, आय नीड यू टू रिमेंबर दॅट जीजस इज देअर फॉर यू. ह्याचा अर्थ काय होतो की मी पाप करून मग पुन्हा एकदा येशूकडे जावं? नाही. तर आपण हे लक्षात ठेवावं की जर आपल्याकडनं चूक झाली, इमिडिएटली त्याच्याकडे जावं की देवा माझ्याकडनं चूक घडलेली आहे. लाईक अ स्मॉल चाइल्ड गोज टू हिज फादर दॅट डॅडी आय एम सॉरी, आय ॲक्सिडेंटली ब्रोक समथिंग इन द हाऊस. त्या पित्याला माहिती आहे की ह्याच्याकडनं काहीतरी तुटू शकतं, पण तरी देखील तो अपेक्षा काय करतो, त्यांनी माझ्याकडे यावं. अँड दॅट गिव्स हिम द रिस्पॉन्सिबिलिटी की ते पुढं तू परत करू नये. आता जेव्हा तो हे म्हणत असतो, जेव्हा तो ह्या मंडळीला सांगत आहे, तो अजून एक गोष्ट काय म्हणतो माहिती आहे का, की इफ एनीबडी डज सिन
then we have one who speaks to the Father in our defense, Jesus Christ the righteous one. KJV मध्ये फार सुंदर लिहिलं. इट सेज दॅट वी हॅव एन ॲडव्होकेट. ॲडव्होकेट एक म्हणजे कोण आहे? वकील. लिटरली अ लॉयर हू इज स्टँडिंग विथ अस. अक्षरशः एक वकील जो आपल्या साईडनी आपल्या वतीने देवासमोर काय करत आहे? पक्ष मांडत आहे. आता तू ज्या वेळेला डिफेन्समध्ये करत आहे तर त्याला डिफेन्स करायची काय गरज आहे? का येशूला आपल्यासाठी पक्ष मांडावा लागतो? काय देवाला काय माहीत नाही का की आपण पाप केलेलं आहे? एका नॉर्मल कोर्टरूममध्ये जर कुठलं केस लढत चालली असेल, कुठली तरी केस चालू असेल, तर नॉर्मली कुठले दोन वकील असतात? वन इज अ डिफेन्स अटर्नी अँड वन इज अ प्रॉसिक्युटर. ॲक्युजर म्हणजे काय? जो दोषी ठरवते आणि एक जो निर्दोष किंवा त्याच्या पक्षाने तो बोलत आहे. तर जर इथं प्रभू येशू आपल्यासाठी डिफेन्समध्ये उभा असेल तर अक्यूज करणारा किंवा प्रॉसिक्युटर कोण आहे? सैतान है ना? का? कारण देवाला माहीत नाही का की आपण पाप केलेलं आहे? देवाचं वचन सांगतं की एक चिमणी देखील त्याच्या पित्याला कळणार नाही, असं होणार नाही की ती चिमणी मरून खाली पडलेली आहे अँड द फादर डझंट नो. डेव्हिड सेज दॅट फ्रॉम फार यू कॅन जज द थॉट्स ऑफ माय हेड, ऑफ माय माइंड. म्हणजे देवाला आपल्या पापाविषयी, आपल्या कमतरतेविषयी पहिल्यापासूनच माहिती आहे. पण तरी देखील या जज रूममध्ये किंवा या कोर्ट रूममध्ये वाय इज दिस केस गोइंग ऑन? बिकॉज देर इज अ प्रॉसिक्युटर स्टँडिंग देअर. देवाच्या न्यायालयामध्ये एक तो असा व्यक्ती आहे जो आपल्याला सारखा दोषी ठरवायला उभा राहिलेला आहे, आणि तो म्हणजे सैतान. त्याला आवडतं दाखवायला की बघ तुझे लोक काय करतात, बघ तो किती पापात पडला. आणि फक्त तो त्याला नाही सांगत तर तो आपल्याला पण सांगतो की तू बघ तू किती चुकलेला आहेस. तू त्याच्यासमोर, त्या पवित्र देवासमोर तू जाण्यास योग्य तरी आहेस का? अरे त्याच्याकडे जाऊन तू प्रार्थना कशी करशील? पहिले स्वतःला जरा नम्र कर, 10 दिवस उपवास कर, मग प्रार्थना कर, मग बायबल उचल. बट जीसस सेज दॅट जस्ट कम टू मी. उधळ्या पुत्राकडनं काय अपेक्षा केली होती का? काहीच नाही. व्हॉट वॉज द एक्सपेक्टेशन? दॅट ही कम्स बॅक टू मी. देवाची पण आपल्याकडनं तीच अपेक्षा की आपण त्याच्याकडे जावं आणि आपल्या पापांची आपण कबुली करावं. नाव या अक्युजरबद्दल कुठं लिहिलेलं आहे? तर प्रगटीकरणाच्या 12व्या अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहिलं आहे की तो दिवस रात्र आपल्या भावा बहिणींविषयी तो काय करत असतो? दोष लावत बसलाय देवासमोर. सैतान. रीड इट फॉर लेट अस रीड इट. जर कोणाला मिळालं तर प्लीज रीड. प्रगटीकरण ह्याचा 10वा अध्याय आणि त्याचं 12वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. रेव्हलेशन चॅप्टर 12 अँड वर्स नंबर 10. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, आता आपल्या देवाने सिद्ध केलेले कारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. जो कोणी रात्रंदिवस दोषारोप करणारा आहे तो खाली टाकण्यात आलेला आहे. Satan was defeated when Jesus was victorious on that cross. ज्या वेळेला येशू त्या ठिकाणी विजयी झाला त्यावेळेला सैतान ऑलरेडी हरलेला आहे. त्याचे दोष लावणे जे आहे ते पण सगळे व्यर्थ आहेत. इफ यू आर विलिंग टू गो टू द लॉर्ड, दोज ॲक्युजेशन्स डोंट मॅटर. आणि तो कसा लावतो बघा, रात्रंदिवस. आणि फक्त देवासमोर नाही तर आपल्या मनात देखील. म्हणून अनेक वेळेला जर आपल्याला जर कोणी असा दोषारोप केला की अरे तू आत्ताच पाप केलं, तू परत बायबल स्टडीला कसं बसतोस, तू आत्ताच मगाशी खोटं बोललास आणि तू चर्चला कसं जातोस. लेट मी टेल यू, कम टू द लॉर्ड विथ अ रिपेंटफुल हार्ट. देवाकडे पश्चाताप करा आणि पुन्हा एकदा त्याच्याकडे या. कारण तो आपल्याला ॲक्यूज करून काय करायचा प्रयत्न करतो माहिती आहे का? देवापासून लांब जाण्याचा आपल्याला तो एका प्रकारे उकसवतो. त्याच्याकडे नको जाऊ, तो पवित्र आहे, तू अशुद्ध आहेस. बट गॉड सेज दॅट आय डोंट केअर हाऊ यू आर, जस्ट कम टू मी. ज्या वेळेला उधळा पुत्र आला होता त्यावेळेला तो कसा होता? हा एक राजा, एका प्रकारचा खूप मोठा धनवान व्यक्ती. त्याची राहणीमान कशी असेल? आणि त्याचा पुत्र जेव्हा तो आला तर कसा आला होता?
तो कोणाबरोबर राहत होता? तो डुकरांबरोबर राहत होता. ही वॉज लिव्हिंग विथ पिग्स अँड ही वॉज फीडिंग पिग्स अँड ही ऑल्सो एट पिग फूड. त्याला इनफॅक्ट तेवढी इच्छा पण झाली होती. तो किती घाणीत राहत होता. पण काय म्हणलंय, ज्या वेळेला त्यांनी पाहिलं तर काय झालं होतं? तो चालत येत होता, पण कोणतरी एक पळून गेलं. कोण गेला पळून? द पिता पळत गेला. द फादर वेंट रनिंग. ही ओनली एक्सपेक्ट्स यू टू कम टू हिम. ही विल रन टू यू. अँड वेन ही रन्स, तो तिथंच थांबत नाही हे विचारायला की हे काय घाण कपडे घालून आलास, किंवा हे काय पापाचं जीवन घेऊन आलाय माझ्याकडे, जा पहिले पवित्र होऊन ये. नो, ही डझंट से दॅट. जा पहिले स्वतःला शुद्ध करून ये. नो, ही डझंट से दॅट. त्यांनी आल्या सर्वात पहिले त्याला मिठी मारली होती, त्याला आलिंगन केलं. ही एम्ब्रेस्ड हिम बिकॉज माय सन इज बॅक. दॅट इज व्हॉट द लॉर्ड डज विथ अस. आता ज्या वेळेला देवाच्या न्यायालयामध्ये जर आपला प्रभू येशू आपल्या बाजूने पक्ष मांडत असेल तर तो काय पक्ष मांडतो? युजली चर्च एका लॉमध्ये, कोर्ट रूममध्ये कसं कोर्ट केस चालतं की एक व्यक्ती जो दोषी आहे, सपोज आपण दोषी आहोत, आपण त्या कटघरेमध्ये आपल्याला उभं केलेलं आहे. एक लॉयर आहे जो आपल्याला दोषी ठरवायचा प्रयत्न करतो. ह्यानी केलं, हा चुकलेला आहे, सगळे सबूत ह्याच्या विरुद्ध आहेत. आणि जो आपल्या बाजूने किंवा आपल्याला निर्दोष साबित करण्या बाजूने जो लढत असतो तो काय म्हणतो की नाही, ह्यानी नाही केलंय. आता मला तुम्ही सांगा, जर इफ वी आर इन द कोर्ट ऑफ लॉ ऑफ द लॉर्ड, देवाच्या न्यायालयामध्ये जर आपण उभा असू, आपण तिथं उभं आहोत, आपण पापी आहोत, आपण दोषी आहोत, सैतान इथं दोष लावतोय, तर व्हॉट विल जीसस से? विल ही से दॅट नाही नाही ह्यानी तसं नाही केलेलं? नॉर्मल केसमध्ये, कोर्ट केसमध्ये काय होतं की एक प्रॉसिक्युटर दोषी ठरवतो पण एक निर्दोष ठरवतो. काय सांगून की ह्यानी तसं नाही केलंय, ह्यानी गुन्हा नाही केलाय. बट जीसस डज नॉट से की ह्यानी गुन्हा नाही केलाय. तो सांगतो प्रभू ह्यानी गुन्हा केलाय. अँड देन द फादर सेज ओके, दॅट इज राईट. देन जस्टिस मस्ट बी सर्व्ड. न्याय दिलाच पाहिजे, कारण देव स्वतः न्यायी आहे. आणि म्हणून तो काय ठरवतो माहिती आहे का, की ह्याला न्याय देणं गरजेचं आहे. आणि न्याय दिल्यानंतर तो विचारतो की मग ह्याच्या पापांची दंड कोण भरणार किंवा ह्याच्या पापांचं भरपाई कोण करणार? दॅट इज वेन जीसस सेज आय विल स्टेप इन. यू सी, इन आवर डिफेन्स ही इज नॉट सेइंग दॅट आपण पाप नाही केलं, बट ही इज सेइंग दॅट आय विल पे फॉर हिम बिकॉज हिज लाईफ, हिज सोल इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी. ह्याचं जीवन फार फार महत्त्वाचं आहे. ह्याला मी माझ्या प्रतिरूपात बनवलेलं आहे. हे कसं जीवन आहे माहिती आहे काय? आय वॉन्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल. होऊ शकतं तुम्ही एका प्रकारे कधीतरी रस्त्यात एका पोलिसांनी तुम्हाला थांबवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडनं मोठा गुन्हा झालेला आहे, तुम्हाला कोर्टमध्ये जावं लागणार आहे. तुम्ही कोर्टमध्ये जाता आणि त्यानंतर तुम्ही पाहता की समोर बसलेला जो तुमच्या चेअर, त्या जजच्या सीटवर जो बसलेला आहे ना, ही इज युअर फादर. एक्सपेक्ट हाऊ वुड यू, जस्ट इमॅजिन हाऊ वुड यू रिॲक्ट. ज्यावेळेला तुम्ही स्वतःच्या पित्याला तिथं पाहता, तुम्हाला काय किती आनंद होईल. अरे माय डॅड इज सिटिंग ऑन दॅट चेअर. नेव्हर माइंड, देन आय विल कम हिअर. ठीक आहे, मी तर बाईजत बरी होईल मग. बट दिस डॅड दॅट वी हॅव, दॅट हेवनली फादर हू वी हॅव, तो ज्या वेळेला आपले दोष समोर येतात तो काय म्हणतो? सन, डॉटर, यू हॅव सिन्ड. तू पाप केलेला आहेस आणि म्हणून हा दंड तुला भरावा लागणार आहे. हे घे. मग तो त्यावेळेला आपल्याला एका प्रकारे फाईन भरायला सांगतो. लेट्स फॉर एक्झाम्पल से की 5,000 रुपीज इज युअर फाईन. बट देन यू से दॅट फादर दिस इज रॉंग. मला वाटलं तू तर मला क्षमा करशील असंच. अरे आय एम रायचस, मी न्यायी आहे. तुझ्या पापांचा दंड तर कोणाला तरी भरायला पाहिजे की नाही. अँड देन दॅट सेम फादर वी सी हू सेंड्स हिज सन अँड इज गिव्हिंग द प्राईस फॉर अस. ज्या वेळेला आपण खरंच आपल्याकडे ते आणलं जातं ते बिल आणि आपल्याला सांगितलं जातं आता तुमच्या या गोष्टींचा दंड भरा, दॅट इज वेन जीसस स्टेप्स इन अँड ही सेज आय विल पे फॉर दॅट. आज जर आपल्याबरोबर अशा प्रकारचा आपला प्रभू आहे, अशा प्रकारचा आपला देव आहे, हाऊ ग्रेटफुल वी ऑट टू बी बिकॉज ही इज सेव्हिंग अस एव्हरी सिंगल मिनिट. आपलं तारण होण्यापर्यंत तो आपल्याला काय करत आहे? पित्यासमोर आपली मध्यस्थी करत आहे. ही इज फायटिंग फॉर अस, है ना. आता या ठिकाणी आपण हे वाचत असताना प्रेषित पाऊल आपल्याकडनं मग काहीतरी अपेक्षा करतो. Let us read chapter number 2 and verses 15 and 17. 15 to 17. पहिलं योहान ह्याचा 2रा अध्याय
आणि 15व्या वचनापासून आपण पुढं वाचूया. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर बापाची प्रीती त्याच्यामध्ये नाही. कारण जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची भाव व डोळ्याची भाव व या जीवनाचा अभिमान ही बापापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची भाव नाहीशी होतात, परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. नाही बस 17पर्यंतच बस. या ठिकाणी योहान काय म्हणतो माहिती आहे का? ही सेज नाव दॅट यू नो हू इज फायटिंग फॉर यू. कोण तुमच्यासाठी लढत आहे, कोण तुमच्यासाठी तिथं देवासमोर मध्यस्थी करते. आता तो त्यांच्याकडे विनंती करतो की ख्रिस्ती जीवन आपण कसं जगावं किंवा देवाच्या सानिध्यात कसं जगावं, न्यायीपणामध्ये कसं जगावं. तो म्हणतो की काय म्हणतो तो फर्स्ट वचन काय आहे त्याचं? येस, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. इंग्लिशमध्ये फार सिम्पल लिहिलं आहे. ही सेज डू नॉट लव्ह द वर्ल्ड. आता जो कोणी हे वाचतो ना त्याला कन्फ्युजन होईल. तो विचारेल व्हॉट डू यू मीन डू नॉट लव्ह द वर्ल्ड. कारण हाच योहान, आय थॉट की कोणतरी विचारेल आय थॉट गॉड ओनली सेड फ्रॉम दिस जॉन. हाच योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये म्हणतो की देवाने जगावर इतकी प्रीती केली आणि आता तू सांगतो जगावर प्रीती करू नकोस. जर देवानेच जगावर प्रीती केली तर मी का नाही जगावर प्रीती करू शकतो. हिअर ही इज नॉट टॉकिंग अबाउट द वर्ल्ड म्हणजे द पीपल. जेव्हा देव त्यावेळेला असं म्हणतो की देवाने जगावर प्रीती केली तर तो लोकांच्या बद्दल बोलत होता, त्याच्या निर्मितीबद्दल तो बोलत होता. बट हिअर वेन जॉन इज रायटिंग तो म्हणतो की ही इज टॉकिंग अबाउट द वर्ल्ड सिस्टम. हे जग ज्या रीतीने चालतं, त्याचे प्रिन्सिपल्स, त्याचे फिलॉसॉफीज, त्याचे ओपिनियन्स, त्याचं काम करायची पद्धत, जगातले जे काय एका प्रकारची धन संपत्ती किंवा आपल्याला एका प्रकारचा लोभ ठेवणाऱ्या ज्या गोष्टी असतात, चालीरीती जी आहेत, त्याच्यावर प्रीती करू नका. ही सेज दॅट डू नॉट लव्ह द वर्ल्ड अँड डू नॉट लव्ह द वर्ल्ड सिस्टम. विशेष म्हणजे तो म्हणतो की या गोष्टींना तुम्ही काय करा, या गोष्टींवर तुम्ही प्रीती करू नका किंवा जगातल्या कुठल्याही गोष्टींवर प्रीती करू नका. आता विचार करण्यासारखं असं आहे की आपण जगात राहतो पण आपण जगामध्ये असताना जगाच्या या गोष्टींवर प्रीती करतो का? अनेक वेळा आपण करतो की नाही. काही सिस्टम्स असतात, काय कामं असतात जे कधी कधी आपण म्हणतो की अरे असं बोलल्याशिवाय होतच नाही, थोडंसं खोटं बोलावंच लागतं किंवा इथं आपल्याला काम करून घ्यायचं असेल तर हे असं करावंच लागतं किंवा थोडंसं असं केलं तर काय चालतं, काय बिघडलं, कोणी पाहिलं. पॉल आणि त्याचप्रमाणे योहान आणि त्याचप्रमाणे पेत्र आणि बाकीचे पण सर्व शिष्य जे होते त्यांच्या पत्रांमध्ये काय लिहायचा प्रयत्न करत होते? एकच गोष्ट, जगाशी समारोप होऊ नका. पाऊल म्हणतो जॉन सेज दॅट डू नॉट लव्ह द वर्ल्ड. पीटर सेज हू एव्हर इज इन द वर्ल्ड इज नॉट फ्रॉम गॉड. ते लोक एकच सांगायचा प्रयत्न करत होते की जगापासून लांब राहा, जगाच्या गोष्टीपासून म्हणजे जगाच्या चालीरीतीपासून, जे जगिक गोष्टी आहेत त्यांच्यापासून तुम्ही लांब व्हा. प्रेषित हा योहान म्हणतो की त्यांच्यावर प्रीती पण करू नका. मग अनेक वेळेला ज्या वेळेला आपल्या समोर एक चॅलेंज येईल, सपोज यू आर इन अ लाईन अँड समबडी सेज दॅट इज इट ओके इफ आय अलाव टू डू दिस, आणि तुम्ही त्याला म्हणाल की नो आय एम सॉरी, माय प्रिन्सिपल्स अँड माय गॉड्स विल इज नॉट दिस. मी हे नाही करू. यू कॅन डू दिस इफ यू वॉन्ट, बट मी नाही करणार. अँड इफ यू वॉन्ट माय सजेशन, मी देखील हीच ॲडवाईस करतो की असं नको करू, नियमाप्रमाणे कर. कोणीतरी सांगितलं व्यवसायामध्ये अशा गोष्टी करायला लागतील, तर त्यावेळेला पण आपण असं बोलतो का? कुठल्या मित्रांनी सांगितलं की चल रे बाबा आपण हे करू शकतो किंवा आपण आता इथं जाऊन बसू, ते करू शकतो, जे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे, जे जगिक गोष्टी आहेत, त्यावेळेला आपण असं म्हणतो का की नाही माझ्या प्रभूला हे आवडत नाही म्हणून या गोष्टींवर मी प्रीती तर करू शकतच नाही, पण याच्यापासून मी लांब पळायला पाहिजे. आता तुम्ही मला म्हणू शकता की जगात राहून जगिक न होणं हे कसं शक्य आहे? हाऊ इज इट पॉसिबल टू लिव्ह इन द वर्ल्ड अँड नॉट टू बिकम वर्ल्डली? इट्स नॉट पॉसिबल. चॅलेंजेस तर येणार, कधी ना कधी कोण ना कोणतरी आपल्याला समोर येऊन सांगेलच की बाबा आता काय. बट लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल. देवाच्या लोकांपैकी एक असा व्यक्ती होता योसेफ, जो कुठं राहत होता?
मिसरामध्ये. मिसर काय दर्शवतं? जग, जगाची रीती आणि जगाचे प्रसिद्धी आणि जगाची पद्धत आणि जगाचे फिलॉसॉफीज. पण का तो मिसरामध्ये राहता राहता मिस्त्री झाला होता का? नाही. निश्चित तो तिकडं त्याच्याप्रमाणे पोशाख घालत असेल, त्याची बोलायची पद्धत म्हणजे काय, ॲक्सेंट तसा झाला असेल, भाषा ती वापरत असेल मिसऱ्यांची, पण तो मिस्री नव्हता झाला. म्हणजे काय, खऱ्या अर्थाने तो जगिक नव्हता झाला. तिथं राहून तो त्यांच्या देवांची पूजा नव्हता करत, तिथं राहून त्यांच्या चालीरीतीप्रमाणे तो काम नव्हता करत, तो देवाच्या भयात जगत होता. मिसर एक असं भयानक जग होतं, असा भयानक देश होता ज्याच्यामध्ये पाप खूप खूप पटीने वाढलेलं होतं, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पाप. आणि त्या सर्वांमधनं त्यांनी काय केलेलं आहे, हे दाखवलेलं आहे की आय एम फ्रॉम द लॉर्ड अँड आय विल नॉट बिकम लाईक द वर्ल्ड. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं की तो म्हणतो की 16व्या वचनामध्ये तो काय म्हणतो की जगापासून काय, कारण जगात जे काही आहे ते म्हणजे देहाची काम हां व डोळ्यांची काम व या जीवनाचा अभिमान. ही बापापासून नाही तर जगापासून. तो म्हणतो जगामध्ये जे काय आहे तर ते काय काय आहे, देहाची हाव आणि डोळ्याची हाव आणि जीवनाचा अभिमान. जीवनाचा अभिमान. द क्रेविंग्स ऑफ द सिनफुल फ्लेश, द लस्ट ऑफ द आईज अँड द बोस्टिंग ऑफ व्हॉट ही हॅज डन. म्हणजे काय, प्राईड. बोस्टिंग म्हणजे काय, प्राईड. आता जर तुम्ही विचार केला, जग चालवणारा कोण आहे? सैतान. सैतानाकडे फक्त हे 3च टॅक्टिक्स आहेत, हे 3च स्ट्रॅटेजीज आहेत. जर तो आपल्याला भूल पाडायचा प्रयत्न जर करणार असेल ना, तर तो आपल्याला या 3 गोष्टींमधूनच भूल पाडेल. तो आपल्याला आपल्या देहाच्या गोष्टींसाठी आपल्याला एका प्रकारे काय करेल, फसवायचा प्रयत्न करेल. सॅटिस्फाय द फ्लेश. अदरवाईज ही विल से दॅट लुक फ्रॉम युअर आईज. आणि त्यानंतर जे काय तुला दिसतं ते आवडतं, मग त्याच्यात जा आणि ते कर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे घमंड. जे आपल्याला माहिती आहे तो सर्वात पहिले त्यांनी घमंड दाखवलेला होता. द सोर्स ऑफ सिन इज प्राईड. सैतानाचे आपल्याला योहानाने ॲक्च्युली सिक्रेट सांगितलेली आहे. आय वॉन्ट यू टू नोट दिस. योहान ॲक्च्युली आपल्याला एक सिक्रेट सांगतो की सैतान आणि जग हा आपल्याला या 3 गोष्टींमधूनच फसवायला पाहू शकतो. ते म्हणजे काय, की देहाच्या आपल्याला कर्मातनं तो पाडायला पाहू शकतो, आपल्या डोळ्यातनं आपल्याला तो लोभ किंवा अशा प्रकारचा लस्ट देऊ शकतो. आणि थर्डली ही सेज दॅट ही माइट हेल्प यू टू बिकम मोर प्राऊड अँड बोस्टफुल, जे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. तुम्ही म्हणाल असं कसं, असं कुठं लिहिलेलं आहे? रिमेंबर द टाईम, द फर्स्ट टाईम वेन मॅन हॅड फॉलन. ज्या वेळेला मनुष्य पहिल्यांदा देवापासून पडला होता, मनुष्याचं पतन ज्या वेळेला झालं होतं, त्यावेळेला काय झालं होतं? त्या ठिकाणी आपण पाहतो की सैतान सर्पाच्या रूपामध्ये हवेकडे आला आणि तिला काय म्हणाला तो, की हे फळ आहे तर तू हे खाऊ शकतेस. आणि त्यानंतर हवेने त्या फळाला पाहिलं. व्हॉट डज ईव्ह थिंक इन हर हेड. किती लोकांनी त्या गोष्टीवर ऑब्झर्व केलं, नोटीस केलं आहे. असं म्हणतात की हवाने त्या फळाकडे पाहिलं आणि तिला हे जाणवलं की ते फळ खाण्यासाठी चांगलं आहे, ते ज्ञानासाठी चांगलं आहे, इट इज गुड फॉर माय विजडम. आणि त्याचप्रमाणे ते काय आहे, इट लुक्स व्हेरी प्रेझेंटेबल ऑल्सो. हे दिसायला पण खूप छान आहे. या 3 गोष्टी जे आता आपल्याला योहान सांगतो, देहासाठी म्हणजे आपल्या शरीरासाठी तिला खूप उत्तम वाटलं. ह्याच्याने माझी पोट आणि माझी भूक आणि माझं सर्व काय म्हणतात त्याला, फ्लेशली डिझायर्स विल बी सॅटिस्फाईड. दुसरी गोष्ट, हे दिसायला पण खूप सुंदर आहे, माय लस्ट ऑफ द आईज आर बिंग फुलफिल्ड. अँड थर्डली तो काय म्हणतो की त्याच्यानंतर ती म्हणती ह्याच्यामधनं मला ज्ञान पण मिळू शकतं. आय विल बिकम मोर प्राऊड. रीड जेनेसिस चॅप्टर 3 अँड वर्स 6 इफ एनीबडी कॅन. जर कोणाला जर सापडेल पटकन तर प्रारंभ किंवा उत्पत्ती ह्याचा 3रा अध्याय आणि 6वं वचन कोणीतरी वाचा. आणि स्त्रीने जेव्हा पाहिले की ते झाड खायला चांगले व डोळ्यांना आनंद देणारे व आपणाला शहाणे करण्यासाठी ते झाड इष्ट आहे, तेव्हा तिने त्याच्या फळाचे घेतले आणि खाल्ले. आणि तिने आपल्याबरोबर आपल्या नवऱ्याला दिले व त्याने ते खाल्ले. कसे फसले हे दोघं? सैतानाच्या या 3 टॅक्टिक्सनी. जे त्यांनी काय केलं, खाण्यासाठी खूप छान आहे, जे फळ म्हणणं बाकीचे जे फळ जे होते त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं फळ आहे, हे मला तृप्त करेल.
असं हे दिसायला फळ आहे, खाण्यासाठी चांगले आहे, ते डोळ्यांसाठी पण चांगलं तिला वाटलं. म्हणजे जॉन सेज द लस्ट ऑफ द आईज. आणि त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट म्हणजे काय, शहाणे करण्यास ते इष्ट आहे. म्हणजे काय, डो नॉट बिकम प्राऊड, नम्र राहण्यासाठी. हे सर्व गोष्टी ज्याबद्दल आपल्याला इथं प्रेषित योहान सांगायचा प्रयत्न करतो. अनदर एक्झाम्पल आय विल गिव्ह यू. जेव्हा प्रभू येशू बप्तिस्मा केल्यानंतर कुठं जातो, तो रानामध्ये जातो है ना. म्हणजे इज इन द विल्डरनेस, फिल्ड इन द होली स्पिरिट. आणि त्यावेळेला सैतान त्याची भेट घेतो आणि त्याची परीक्षा घेतो. 3 वेळा त्याची परीक्षा घेतलेली आहे. अगेन 3 टॅक्टिक्स, रिमेंबर दिस. काय टॅक्टिक्स होते. पहिल्यांदा त्याला म्हणलं की जर तू देवाचा पुत्र असशील तर या खडकांना किंवा या दगडांना आज्ञा कर आणि त्यांना तू काय कर, भाकर बनव आणि ते तू खा. समथिंग दॅट विल सॅटिस्फाय युअर फ्लेश. Satan tried to trap Jesus also. दुसरी गोष्ट तो म्हणतो, त्यांनी त्याला डोंगरावर नेले आणि त्यांनी त्याच्या दुनियाचं सगळं गौरव त्यांनी दाखवलं, सगळं शहर आणि दुनिया आणि पैसा आणि संपत्ती दाखवलं. आणि तो काय म्हणतो की जर तुला पाहिजे असेल तर तू माझ्यासमोर तू नमन कर, मला तू सेवा कर आणि मी तुला हे सगळ्या गोष्टी देईन. व्हॉट वॉज दॅट, लस्ट ऑफ द आईज. जेव्हा त्यांनी त्याला पूर्ण जग दाखवलं. विचार करा ना, ज्या जगाचं निर्माण करत्याला तो सैतान जग दाखवतोय, म्हणजे किती मूर्ख असावा त्यांनी. बट व्हॉट डिड ही ट्राय टू डू, ही ट्राय टू मेक हिम फॉल इन द लस्ट ऑफ द आईज. म्हणजे त्याचं ग्लोरी, ते वैभव, जगाची संपत्ती दाखवायचा प्रयत्न केला. आणि तिसरी गोष्ट तो काय म्हणतो, प्राऊड. म्हणजे काय, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये तुम्ही गर्व बाळगू नका, ज्याच्याबद्दल योहान म्हणतो. तर तो तिसऱ्या गोष्टीमध्ये कसं देवाला पाडायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की त्यांनी त्याला एका डोंगरावर नेले आणि त्याला सांगितले की तू इथून वरून उडी टाक जर तू खरंच देवाचा पुत्र असशील तर. आणि मग देव त्याचे दूतांना पाठवून तुला काय करेल, तो तुला काहीही इजा पोचू देणार नाही. काय म्हणतो तो, प्रूव्ह युअर सेल्फ, यू आर द सन ऑफ गॉड, हॅव सम इगो. थोडं तरी गर्व बाळ की तू एक देवाचा पुत्र आहेस म्हणून. आणि देव स्वतः नम्र होता आणि तो म्हणतो की तू तुझ्या देवाची परीक्षा घेऊ नको. कॅन यू इमॅजिन, जीसस गेव अस दी आन्सर्स ऑफ ऑल द 3 टेम्पटेशन्स. ज्या वेळेला देहाच्या परीक्षात आपण जातो तेव्हा आपण असं म्हणलं पाहिजे की देवाच्या वचनात मला सामर्थ्य मिळेल. जेव्हा काही गोष्टी आपल्याला दिसतात जे आपल्याला एका प्रकारे पापात पाडण्यासाठी काय करतात, आपल्याला प्रभावी करतात, तर वी शुड टेल दॅट द लॉर्ड सेज दॅट आय शुड नॉट लुक ॲट सच थिंग्स. म्हणूनच दावीद काय म्हणतो की मी माझ्या डोळ्यांना काय दिले, आज्ञा केली की मी काय वाईट बघू नये. इयोब म्हणतो मी माझ्या डोळ्यांबरोबर करार केलेला आहे की मी एका स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये गर्व बाळगत असताना येशू म्हणतो की तू आपल्या देवाची परीक्षा घेऊ नको. म्हणजे काय, ही सेज ट्राय टू बी हंबल, इन दॅट इट इज गॉड सिक्रेट. अनेक वेळा आपण हा पण विचार करतो की ठीक आहे, लोक म्हणतात की हा तर येशू होता, ह्याला हे सगळं करणं शक्य होतं, कारण नाही म्हणलं तरी तो देवाचा पुत्र आहे. तर मी ऑलरेडी तुम्हाला आपण सर्वजण योसेफाचं उदाहरण पाहिलं. अजून एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं दानियल. दानियल बॅबिलॉनमध्ये राहत होता. बॅबिलॉन ऑल्सो रेप्रेझेंट्स द वर्ल्ड सिस्टम. कारण येणारं जग कसं आहे त्याला काय म्हणलेलं आहे प्रकटीकरणामध्ये, व्हॉट इज द नेक्स्ट किंगडम गोइंग टू बी बिफोर गॉड्स किंगडम. ते अँटिक्राइस्टचं राज्य, ज्याला आपण म्हणतो की एक दुसरा बाबेल, जे जग दर्शवतं. दानियल त्या बाबेलामध्ये राहत होता, जे मूर्तीपूजक होतं, एका प्रकारे भयानक पैशाने आणि संपत्तीने खूप धनवान असं होतं. आणि त्यावेळेला आपण पाहतो की दानियलला एका त्या मंदिरामध्ये किंवा त्याच्या पॅलेसमध्ये ते लोक म्हणतात की तुम्ही काय हे असं खाता, तुम्ही पण ह्या राजासारखं जेवण जेवा. रिमेंबर दॅट टाइम, सॅटिस्फाय युअर फ्लेश अँड ईट सम मीट. तेव्हा दानियल आणि शद्रक मेशक अभिनव काय म्हणतात, आम्हाला साधं जेवण द्या, शाक भोजन. वी विल नॉट सॅटिस्फाय द फ्लेश इन दॅट वे दॅट यू थिंक शुड बी सॅटिस्फाईड. त्याचप्रमाणे आपण हे पण पाहतो की दानियल जो होता तो राजाबरोबर एका प्रकारे त्याच्या दरबारामध्ये बसायचा. आणि राजांचे हाऊस माऊस आपल्याला माहिती आहे कसे असतात. संध्याकाळच्या वेळेला त्यांचे नाट्य समारंभ सुरू होतात किंवा त्यांचं एंटरटेनमेंट सुरू होतं. डॅनियल वुड सिट अँड वुड बी अ विटनेस टू ऑल ऑफ दॅट. But at that time also, Daniel knew that I need to shut my eyes or I need to look at some other place. आणि त्याचप्रमाणे दानियलला काय म्हणलेलं आहे की जेव्हा तो खूप
वयस्कर झाला होता किंवा त्यांनी राजाचा विश्वास जिंकला होता, तर असं म्हणतात की राजाने काय केलं होतं, पूर्ण जगावर 120 सरदारांना नियुक्त केलं होतं. 120 अथॉरिटेटिव्ह पर्सन्स, जे लोक एका प्रकारे त्यांच्या प्रजेवर काय करतील, राज्य करायला सहाय्य करतील. आणि त्यात 120 लोकांच्या वर त्यांनी 3 अजून सुपरवायझर्सला नेमलं होतं. 3 सुपरवायझर्स ज्या या 120 लोकांना मॉनिटर करणार होते. आणि त्या 3 सुपरवायझर्स पैकी एक दानियल होता. इफ एनीबडी वॉन्ट्स टू नो, इट इज इन डॅनियल चॅप्टर 4 or 5. पण विचार करण्यासारखं आहे ना की दानियेलला जेव्हा एवढी मोठी अथॉरिटी दिली तरी देखील त्याच्यामध्ये गर्व आला नाही. जी तिसरी गोष्ट जी आपण पाहायचा प्रयत्न करतो, सैतान आपला या तिन्ही गोष्टीमध्ये भूल पाडायचा प्रयत्न करतो अनेक वेळेला. आपण काय केलं पाहिजे, तर आपण ह्या देवाच्या सेवकांकडनं काय नाही झालं तरी ॲटलिस्ट येशूकडनं हे शिकलं पाहिजे की कसं ह्या तिन्ही गोष्टींमधनं तो आपल्याला सहाय्य करतो. देवाच्या वचनातनं आपल्याला ते सामर्थ्य मिळतं, त्याच्या पवित्र आत्म्यात जगताना आपल्याला ते काय मिळतं, कन्व्हिक्शन मिळतं. आपण सर्वजण 2रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचूया, जे शेवटचं आपण वचन वाचणार आहोत. फायनली लेट्स सी व्हॉट जॉन सेज इन वर्स नंबर 3. ही गिव्स अस अ की की आपण कसं जगलं पाहिजे. 1 योहान ह्याचा 2रा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आपण वाचणार आहोत. सी व्हॉट जॉन सेज. ही सेज दॅट वी नो दॅट वी हॅव कम टू नो हिम इफ वी ओबे हिज कमांडमेंट्स. काय म्हणलं मराठीमध्ये तिथं? आणि जर आपण त्याच्या आज्ञा पाळीत असलो तर त्यावरून आपण ओळखतो की आपल्याला त्याची ओळख झाली आहे. आपण कसं ओळखतो की आपल्याला त्याची ओळख झालेली आहे? आपण कसं म्हणू शकतो की खरंच आम्ही देवाचे लोक आहोत? जर आपण त्याच्या आज्ञांवर चालतो. जॉन सेज दॅट अ मॅन is a representative identity card of the Lord Jesus Christ if he follows on his commandments. जर तो त्याच्या आज्ञांचं पालन करतो तर तो अक्षरशः काय आहे, तो प्रभू येशूच्या आज्ञांवर चालतो हे आपल्याला स्पष्ट दिसतं. व्हॉट डज जीसस से? आता तो म्हणतो जर तुम्ही माझ्यावर प्रीती कराल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, है ना. आज आज्ञा पाळण्यासाठी आपल्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन हे किंवा हा प्रश्न हा आहे की आपण देवावर प्रीती करतो की नाही. जे आज्ञा पाळायला आपल्याला कठीण जातं, अवघड जातं, त्या आज्ञांमध्ये हे वचन क्लेम करूया आपण की आपण हे आठवण करून देऊया स्वतःला, मी देवावर प्रीती करतो म्हणून मला त्याच्या आज्ञांचं पालन केलंच पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल मी का उदाहरण देतोय की मला कुठेतरी खोटं बोलावं लागतं आणि मला माहिती आहे, माझ्या आतून मला कन्व्हिक्शन पण येते, पवित्र आत्मा मला समजवतोय, सांगतोय की तू खोटं बोलू नकोस, 10 दिवस काम उशिरा होईल चालेल, पण मला खूप इच्छा होती की नाही आत्ता इथं आलो, एवढा लांब प्रवास करून पटकन होऊन जाईल. आणि त्यावेळेला मी नुसती बोलायला जातोय, जर मला हे वचन आठवलं की जर तू माझ्यावर प्रीती करतोस तर तू माझ्या आज्ञांचं पालन करशील. कारण निश्चित त्यावेळेला आपल्याला खोटं बोलू नकोस ही आज्ञा तर 100% लक्षात असते, तरी आपण पापात पडतो ना. तर कुठलं वचन सहाय्य करू शकतं की जर आपण त्याच्यावर प्रीती करतो आणि आपण त्याच्यावर प्रीती करतो हे ठामपणे आपण काय करतो, सिद्ध करतो, आपण हे स्पष्ट करून बोलून दाखवतो. आता आपण ज्या वेळेला हे वचनं वाचत होतो, आय बिलीव्ह दॅट वन एनकरेजमेंट दॅट आय कॅन गिव्ह यू, वन सजेशन आय कॅन गिव्ह यू इज की जर आपल्याला देवाच्या सानिध्यात खरंच चालायचं असेल आणि त्याच्या आज्ञा पाळायच्या असतील तर आपलं अंतःकरण, आपलं मन आणि आपली बुद्धी विशेष करून त्याच्या हवाले करून द्या, सोपून द्या. लेट अस ट्रूली सरेंडर आवर थॉट्स अँड आवर माइंड टू हिम. आणि त्याला हे पण सहाय्य मागूया की त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी त्यांनीच आपल्याला सहाय्य करावं. आता योहान हे वचनं का लिहितो आणि का हे वचनं एवढे महत्त्वाचे आहेत की तो म्हणतो की तुम्ही जगापासून लांब राहा, जगी होऊ नका. कारण त्याच्याच पुढच्या वचनामध्ये तुम्ही पहा त्यांनी काय म्हटलं आहे, 2ऱ्या अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये तो म्हणतो, डिअर चिल्ड्रेन, दिस इज द लास्ट आवर. शेवटची वेळ आहे, शेवटचा तास आहे, है ना. 2रा अध्याय आणि त्याचं 18वं वचन. बालकांनो, ही शेवटची घटना आहे आणि ख्रिस्त विरोधी येत आहे असे तुम्ही ऐकले, त्याप्रमाणे आताही पुष्कळ ख्रिस्त विरोधी झाले आहेत. यावरून आपण ओळखतो की ही शेवटची घटना.
आपण हे ओळखतो ही शेवटची घटका आहे, शेवटचा तास आहे, शेवटचे काही क्षण आहेत ॲक्च्युली. कारण हा जो प्रेषित होता हा जवळजवळ 2000 वर्षापूर्वी हे लिहून गेला. ऑलमोस्ट 1900 years बिफोर ही हॅज रिटन दिस लेटर. आणि तो जर म्हणू शकतो वी आर इन द लास्ट आवर, आय बिलीव्ह वी आर इन द लास्ट फ्यू मिनिट्स ऑर सेकंड्स. कारण जे काय देवानी सांगितलं होतं ते आता पूर्ण होत चाललेलं आहे. वी आर गोइंग टुवर्ड्स दॅट वन वर्ल्ड गव्हर्नमेंट. आज आपण प्रत्येकजण कसं पैसे खर्च करतो? डू वी इवन यूज कॅश? आपण पैशांचा वापर कसा करतो? वी यूज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, ज्याच्याबद्दल प्रगटीकरणामध्ये एक प्रकारचं चिन्ह दिलेलं आहे की ते वर्ल्ड कसं असणार आहे, ते जग कसं असणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की प्रत्येक लोकांची मेंटॅलिटी कशी चालली आहे. लोकांना तयार केलं जात आहे त्या गोष्टींसाठी की ते एक राज्य येत आहे. जर आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसतात आणि आपण ह्या क्षणी जर जगिक असो किंवा जगाच्या गोष्टींवर प्रीती करत असो तर आपण खूप मोठ्या धोक्यात जीवन जगत आहोत. अँड दॅट इज वाय टुडे वी नीड टू कम टू द लॉर्ड, आस्क फॉर हिज ग्रेस अँड प्रे दॅट लॉर्ड वुड हेल्प अस ओबे हिज कमांडमेंट्स. मे गॉड गिव्ह अस हिज विस्डम.